आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर बघा, आज आहे किंक्रांत। मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी केली जाते। यालाच कर किंवा करी दिन असं देखील म्हणतात। आणि या दिवशी केलेले उपाय हे खूप जास्त प्रभावी ठरतात। आपल्या मागे जर काही अडचणी लागलेल्या असतील, काही दोष असतील, बघा दोष हे काहीही कारणांमुळे लागू शकतात। त्यामुळे हे दोष, अडचणी किंवा नजर दोष असतील तर ते दूर करण्यासाठी आज किंक्रांती दिवशी केलेले उपाय हे विशेष प्रभावी ठरतात। त्यामुळेच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी अवश्य हा उपाय आज करायचा आहे। आज तुम्ही दिवसभर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता। बघा, मुलांना अनेक प्रकारचे नजरदोष देखील होत असतात किंवा चांगल्या अभ्यासात असणारी मुलं देखील बऱ्याच वेळेला मागे पडतात। अचानक ते अभ्यास करण्याशी होतात किंवा हुशार मुलं असतात, मेहनती असतात, पण अचानकच काहीतरी होतं आणि ती मुलं कुठल्याच प्रकारची मेहनत घेत नाहीत, अभ्यास करत नाहीत किंवा मुलांना जॉब लागत नाही। नोकरीचा प्रयत्न भरपूर करतात, पण नोकरी किंवा व्यवसायामध्ये मुलांना यश मिळत नाही। त्यामुळे बघा, ज्या काही अडचणी आपल्या मुलांच्या मागे आहेत, जे काही संकट आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये आहेत, ती सगळी संकट, अडचणी दूर व्हावीत आणि आपल्या मुलाच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी, विघ्न आहेत ते दूर व्हावीत, आपल्या मुलाची किंवा मुलीची चांगली प्रगती व्हावी, यासाठी प्रत्येक आईने आज हा उपाय करायचा आहे। आणि येणारा भविष्यकाळ देखील आपल्या मुलीसाठी, मुलासाठी सुखकर जावा, चांगला जावा, कोणत्या प्रकारच्या अडचणी, संकट त्यांच्या मार्गामध्ये येऊ नये, त्यांच्या प्रगतीमध्ये येऊ नयेत, यासाठी प्रत्येक आईने हा उपाय करायचा आहे। किंवा बघा, बऱ्याच वेळेला असं असतं की मुलं सतत आजारी पडतात, काही ना काहीतरी कारणाने ती सतत आजारी असतात। तर बघा, हे नजरदोष असू शकतात। तर हे नजरदोष जाण्यासाठी, आपल्या मुलांच्या मागच्या अडचणी, संकट जाण्यासाठी आज केलेला उपाय हा अत्यंत प्रभावी आहे। त्यामुळे प्रत्येक आईने आज आपल्या मुलावरून, मुलीवरून ही वस्तू ओवाळून टाकायची आहे। आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आज दिवसभरात कधीही हा उपाय करू शकता। शक्यतो संध्याकाळी 6च्या पुढे केला तर उत्तम। काही कारणांमुळे तुम्हाला वेळ नाही आहे संध्याकाळी, तर तुम्ही दिवसभरात कधीही हा उपाय करू शकता। त्याआधी महत्त्वाच्या काही गोष्टी सांगते। तर आज आहे किंक्रांत, यालाच करी दिन म्हणतात, कर असं म्हणतात, संक्रांतीची कर असं म्हणतात। त्यामुळे आज काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही पाळायच्या आहेत। बघा, वर्षातून या ज्या तिथी असतात त्या एकदाच येतात आणि या ज्या तिथी आहेत त्या दिवशी जर काही योग्य गोष्टी आपण केल्या तर भविष्यकाळात आपल्याला कुठल्या गोष्टीचा त्रास होत नाही, आपल्या संपूर्ण कुटुंबाला अडचणींचा सामना करावा लागत नाही। त्यामुळे काही गोष्टी आपल्या घरामध्ये आपण पाळायच्या आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपल्याला मांसाहार करायचा नाही आहे। घरामध्ये पण तुम्ही आणू नका, बाहेर जाऊन देखील करायचा नाही। ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे। आज आपल्याला मांसाहार टाळायचा आहे। दुसरी गोष्ट म्हणजे कोणाशीही वाद, विवाद, भांडणं आपल्याला अजिबात करायची नाही। तसं तर आपण इतर दिवशीही वादविवाद, भांडणं ही टाळायची आहेत। सगळ्यांशी चांगलं बोलायचं आहे किंवा व्यवस्थित समजून सांगायचं आहे, पण आपल्याला भांडणं टाळायची आहेत। आणि आजचा दिवस तर खूप महत्त्वाचा आहे। या दिवशी तुम्ही कोणाशीही भांडण, तंटे करू नका, अपशब्द आपल्या घरामध्ये काढू नका किंवा इतर ठिकाणी पण अपशब्द कोणाला बोलू नका, कोणाचा अपमान होईल असं वागू नका। त्याचबरोबर शक्य असेल तसं तुम्ही अन्नदान करा, वस्त्रदान करा, गरजूंना ते दान झालं पाहिजे एवढं लक्षात घ्या। घरामध्ये मंत्र, स्तोत्र यांचं पठण करा किंवा ते तुम्ही ऐका। देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करा, आरती आपल्याला म्हणायची आहे। कापूर जो आहे सकाळ संध्याकाळ आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। आपल्या घरामध्ये कापूर प्रज्वलित केल्याने अनेक प्रकारच्या नकारात्मक शक्तींचा नाश होतो। त्यामुळे आज तर किंक्रांत आहे, त्यामुळे आज सकाळी संध्याकाळी तुम्ही कापूर अवश्य घरामध्ये जाळायचा आहे। आता बघूया, आईने आपल्या मुलांवरून कोणती गोष्ट ओवाळून टाकायची आणि कशा प्रकारे आपण ही वस्तू ओवाळून टाकायची आहे। तर तुम्ही काय करा, शक्य झाल्यास आज संध्याकाळी 6 नंतर तुम्ही हा उपाय करू शकता। नाही शक्य तर तुम्ही
तुम्ही आज कधीही दिवसभरात करू शकता. सगळ्यात आधी आपल्या मुलांचं औक्षण करा. आज किंक्रांत आहे, त्यामुळे बघा आपल्या मुलांचं औक्षण आपल्याला करायचं आहे. मुलगी मुलगा असेल त्यांचं तुम्हाला औक्षण करायचं आहे. तुमची जेवढी मुलं आहेत त्यांचं सगळ्यांचं आज औक्षण तुम्ही करून घ्या. 2 निरांजनं घ्यायची, ताटामध्ये अक्षत वगैरे घ्यायचे, सुपारी घ्यायची, 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आणि तुम्हाला औक्षण आज त्यांचं करायचं आहे. मुलांचं तोंड हे तुम्हाला पूर्व पश्चिम करायचं आहे. दक्षिणेला तोंड येऊ देऊ नका. बसायला त्यांना पाट द्या, आसन द्या आणि त्यानंतर तुम्ही औक्षण करायचं आहे. आता औक्षण झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या हातामध्ये उजव्या हातामध्ये तुम्हाला काळे तिळ घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर 5 काळ्या मिरी घ्यायच्या आहेत. लक्षात आलं असेल तुम्हाला. काळे तीळ घ्यायचे आहेत थोडेसे, तुम्हाला जेवढे पाहिजेत तेवढे घ्या काळे तीळ आणि 5 काळ्या मिरी घ्यायच्या आहेत. आणि औक्षण झाल्यानंतर तिथेच तुम्हाला काय करायचं आहे, मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला 3 वेळा या दोनही गोष्टी उतरवायच्या आहेत. आणि हे उतरवत असताना कोणत्याही प्रकारचे नजरदोष बाधा माझ्या मुलाला झालेल्या असतील तर त्या दूर व्हाव्यात असं तुम्हाला तिथे म्हणायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, एखाद्या वाटीमध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये पणतीमध्ये तुमच्या घराबाहेर उंबरठ्याबाहेर कापूर ठेवायचा आहे. तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि हे उतरवून टाकल्यानंतर त्या भांड्यामध्ये तुम्हाला जळत्या कापरामध्ये हे टाकायचं आहे. आता तुमची जेवढी मुलं असतील तेवढे काय करा, असं औक्षण करा, हे उतरवा तुम्ही त्यांच्यावरून आणि ते कापरामध्ये टाकायचं आहे. पुन्हा दुसऱ्या मुलाला तुम्ही पाटावर बसवा, औक्षण करा, त्याच्यावरून ते उतरवा सांगितलेल्या वस्तू आणि बाहेर प्रज्वलित असलेल्या कापरामध्ये ते टाका किंवा तुम्ही थोडासा अजून कापूर घ्या, तो प्रज्वलित करा आणि हे जे वस्तू आहेत काळे तीळ आणि काळे मिरे ते तुम्ही त्यामध्ये टाका. जेवढं जळतं आहे हे साहित्य तेवढं जळू द्या आणि पुन्हा जळल्यानंतर ही जी राख आहे ती घरामध्ये अजिबात आणायची नाही. आपल्याला बाहेरच्या बाहेर तुम्ही काय करायचं आहे, ती घराबाहेर फेकून द्यायची आहे. तुम्ही स्वतः जा आणि ती फेकून या बाहेर, मुलांना सांगू नका. आणि तुम्ही आल्यानंतर घरामध्ये स्वतःचे पाय धुवून यायचे आहे आत. हा उपाय सगळ्यांनी आज करा. अगदी रात्री तुम्ही 11, 11:30पर्यंत केला, 12 वाजेपर्यंत केला तरी चालेल, पण हा जो उपाय आहे तो चुकवू नका. आज किंक्रांत आहे, कर आहे संक्रांतीची. आपल्या मुलांच्या मागच्या अडचणी, संकट, दोष हे दूर करण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. हा उपाय तुम्ही तुमच्या छोट्या बाळांपासून मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत करू शकता. नक्की हा उपाय करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे प्रत्येकाला हा उपाय करता येईल. आईला करणं शक्य नाही आहे उपाय, तर घरातील इतर व्यक्तींनी केला तरीही चालेल.